नमस्कार, मी ओम सुभाष पाटील, प्रगती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट धाराशिव. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट या विषयातील पर्सनल लेटर कसा टाईप करायचा व फॉर्मॅट करायचा या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम जो आपल्याला लेफ्ट साइडला क्वेश्चन पेपर दिलाय तो या ठिकाणी पाहायचा आहे. या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी क्वेश्चन दिलेत. या क्वेश्चन नुसार आपल्याला फॉर्मॅटिंग करायची आहे. त्याच खाली या ठिकाणी आपल्याला हा मॅटर दिलाय. हा मॅटर जसा दिलाय तसा आपल्याला राईट साइडला आन्सर शीट मध्ये जशाच तसा या ठिकाणी टाईप करून घ्यायचा. ओके, जे व्यक्तीचं नाव आहे एक कॅप्स लॉक ऑन करून कॅपिटल मध्ये टाईप करून घ्यायचं आहे. कारण की आपल्याला सेंडरचं नाव काय सांगितलं, आपल्याला सेंडर्स नेम शुड बी इन ब्लॉक कॅपिटल लेटर. ओके, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सेंडरचं जे नाव आहे ते कॅप्स लॉक ऑन करून कॅपिटल मध्ये या ठिकाणी आन्सर शीट मध्ये टाईप करून घ्यायचं. त्यानंतर अशा पद्धतीचे डॉट्स ज्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी तुम्हाला एंटर घ्यायचा आणि त्याखालीचा जो त्या पुढचा जो मॅटर असेल त्याखाली या ठिकाणी चिटकून टाईप करून घ्यायचं. ओके, त्यानंतर टूच्या समोरचे जे दोन ऍड्रेस आहेत ते या ठिकाणी टाईप करायचे नाहीत, डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्ट टाईप करून घ्यायचा आहे. पॅराग्राफ मध्ये पण अशा पद्धतीचे डॉट डॉट आल्यानंतर त्या ठिकाणी देखील तुम्हाला एंटर घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला क्वालिफिकेशन झाल्यानंतर या ठिकाणी आय होप टाईप करून घ्यायचा आहे आणि हा जो टेबल आहे आपण सर्व टाईप झाल्यानंतर या ठिकाणी इन्सर्ट करणार आहेत. ओके, अशा पद्धतीने तुम्ही टाईप करून घेतल्यानंतर आता आपल्याला फॉर्मॅटिंग करते या ठिकाणी वळायचं आहे. फॉर्मॅटिंग करती वळण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी आपला जो टेबल राहिला इन्सर्ट करायचा तो या ठिकाणी इन्सर्ट करून घेऊया. त्याचा आय होपच्या समोर क्लिक करून एंटर घ्यायचा आहे. क्वालिफिकेशन आणि आय होपच्या मधोमध क्लिक करायचं आहे. एकाने इन्सर्ट वरती जायचं आहे. इन्सर्ट वरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टेबल वरती क्लिक करायचं आहे. टेबल वरती या ठिकाणी इन्सर्ट टेबल 5 कॉलम आणि 4 रॉजचा या ठिकाणी टेबल इन्सर्ट करायचा आहे. ओके, या टेबल मध्ये जे आपल्याला लेफ्ट साइडला क्वेश्चन पेपर मध्ये जी माहिती दिली आहे जशाच तशी या ठिकाणी या टेबल मध्ये या ठिकाणी तुम्हाला फिल करून घ्यायची आहे. आता अशा पद्धतीने आपण टेबल इन्सर्ट करून त्यामधील माहिती या ठिकाणी टाईप करून घेतली आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, फॉर्मॅटिंग करते वळायचं आहे. सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी एंटर्स आहेत त्या ठिकाणी एंटर्स देऊन घेऊयात. तर आपल्याला डेटच्या समोर क्लिक करायचं आहे, त्या ठिकाणी एक एंटर. च्या समोर क्लिक करून एक एंटर. सब्जेक्टच्या समोर क्लिक करायचं आहे, त्या ठिकाणी एक एंटर. रिस्पेक्टेड सरच्या समोर क्लिक करून एक एंटर. आणि ज्या ठिकाणी पॅराग्राफ पडतोय त्या ठिकाणी देखील आपल्याला त्याच्या समोर क्लिक करून या ठिकाणी एंटर घ्यायचा आहे. पुन्हा त्यानंतर पर्सनल डिटेल्सच्या समोर क्लिक करून एक एंटर घ्यायचा. नेमच्या समोर क्लिक करून एक एंटर घ्यायचा. त्यानंतर क्वालिफिकेशनच्या नंतर या ठिकाणी आपल्याला कर्सर ठेवायचा आणि एंटर घ्यायचा आहे. त्यानंतर आय होप या टेबल मध्ये एक एंटर ठेवायचा. त्यानंतर थँक यू आणि आय होप मध्ये एक एंटर. पुन्हा त्याचबरोबर थँक यू आणि युअर्स फेथफुली आणि इन्सल आणि ओम सुभाष पाटील याच्यामध्ये एक एंटर ठेवून घ्यायचा आहे. आणि युअर्स फेथफुली आणि ओम सुभाष पाटील याच्यामध्ये तुम्हाला 2 एंटर ठेवायचे आहेत. ओके, अशा पद्धतीने एंटर्स दिल्यानंतर आता आपण क्वेश्चन नुसार फॉर्मॅटिंग करते या ठिकाणी वळूयात. तर आपल्याला सर्वप्रथम क्वेश्चन काय सांगितलं आहे, सेंडर्स नेम शुड बी इन ब्लॉक कॅपिटल्स. ओके, तर आपण ब्लॉक कॅपिटल लेटर मध्ये या ठिकाणी सेंडरचं नाव या ठिकाणी टाईप केलेलं आहे. ओके, आता काय सांगितलं, ऍड्रेस शीट शुड बी राईट अलाइन विथ द हेल्प ऑफ लेफ्ट हँडेड. ओके, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी व्यक्तीचं नाव सिलेक्ट करायचं. व्यक्तीच्या नावाला या ठिकाणी आपल्याला बोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्यक्तीचं नाव, त्याचा ऍड्रेस आणि डेट सिलेक्ट करायची. या ठिकाणी आपल्याला हा वरती हा कर्सर दिसतोय, या कर्सर वरती लेफ्ट हँडेड म्हणून एक नाव रिफ्लेक्ट होईल. लेफ्ट हँडेड म्हणून नाव रिफ्लेक्ट झाल्यानंतर या कर्सरला आपल्याला 3.5 वरती घेऊन जायचंय. ओके, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सब्जेक्ट जो आहे सब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी डबल डॉट पर्यंत सिलेक्ट करायचा आहे. सब्जेक्टला या ठिकाणी आपल्याला बोल्ड करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर रेफरन्सला देखील डबल डॉट पर्यंत या ठिकाणी सिलेक्ट करून या ठिकाणी बोल्ड करायचा आहे. नंतर सब्जेक्टच्या समोरचा जो मॅटर असेल तो या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन करून घ्यायचा आहे. नंतर रेफरन्सच्या समोरचा देखील मॅटर या ठिकाणी अंडरलाईन करून घ्यायचा आहे. आता आपल्याला पाहायचं आहे थर्ड क्वेश्चन काय सांगितलं, पॅराग्राफ शुड बी ब्लॉक स्टाईल. ओके, पॅराग्राफला ब्लॉक स्टाईल सांगितल्यामुळे आपण सब्जेक्ट आणि रेफरन्स जशाच तसं ठेवलाय. जर आता समजा आपल्याला पॅराग्राफला इंडेक्स स्टाईल सांगितलं असतं आपण काय केलं असतं, सब्जेक्टला एक टॅब आणि रेफरन्सला एक टॅब आणि ज्या ठिकाणी पॅरा पडतोय त्या ठिकाणी आपण समोर क्लिक करून या ठिकाणी अशा पद्धतीने पॅरा पाडले असते. किंवा जेव्हा आपल्याला इंडेक्स स्टाईल सांगितले असते तेव्हा. आता आपल्याला काय सांगितलंय, ब्लॉक स्टाईल, त्याच्यामुळे काय करायचं, जशाच तसं या ठिकाणी ठेवायचं आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला पर्सनल डिटेल्स या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. पर्सनल डिटेल्सला या ठिकाणी बोल्ड अंडरलाईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पॅराग्राफला जाऊन याला सेंटर अलाइनमेंट द्यायची. ओके, त्यानंतर नेम जे आहे नेम या ठिकाणी डबल डॉट पर्यंत सिलेक्ट करायचं, याला बोल्ड करून घ्यायचं. ऍड्रेस देखील डबल डॉट पर्यंत सिलेक्ट करून या ठिकाणी बोल्ड करायचा आहे. नंतर मोबाईल नंबर देखील डबल डॉट पर्यंत बोल्ड करायचा आहे. मेल आयडी सुद्धा या ठिकाणी आपल्याला डबल डॉट पर्यंत बोल्ड करून घ्यायचे आहे. डेट ऑफ बर्थ देखील या ठिकाणी डबल डॉट पर्यंत बोल्ड करायचा आहे. नंतर क्वालिफिकेशन देखील या ठिकाणी डबल डॉट पर्यंत बोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बोल्ड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, नेमच्या समोरचे जे डबल डॉट आहेत त्याला चिटकूनच या ठिकाणी कर्सर ठेवायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 3 टॅब घ्यायचे, 1 2 3. ओके, ऍड्रेसला पण सेम तसंच
त्यानंतर मोबाईल नंबरला पण सेम तसंच 1 2 3. ओके, ईमेल आयडी ला पण सेम तसंच. सर या ठिकाणी आपल्याला डबल डॉटला चिटकून या ठिकाणी 3 टॅप घ्यायचे, 1 2 3. ओके, त्यानंतर डेट ऑफ बर्थला देखील तसंच 1 2. ओके, आता डेट ऑफ बर्थला आपले 3 टॅप बसत नाहीत, 2च बसतात, तर 2च घ्यायचे, कारण की आपल्याला हे डबल डॉट जे आहेत ते एका सरळ रेषेत आले पाहिजेत. ओके, पुन्हा त्यानंतर क्वालिफिकेशनला देखील आपल्याला या ठिकाणी नेमच्या समोरचा त्या नावाच्या समोर क्लिक करायचा आणि त्या ठिकाणी 1 टॅप घ्यायचा. सेम तसंच ऍड्रेसला पण ऍड्रेसच्या समोर क्लिक करून या ठिकाणी 1 टॅप घ्यायचा. हा खालचा ऍड्रेस जो आहे तो याच ऍड्रेसचा एक भाग आहे, त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला या ऍड्रेसच्या समोर क्लिक करायचं, जेवढे टॅप असतील तेवढे टॅप घ्यायचे आणि या ऍड्रेसच्या बरोबर खाली या ठिकाणी याला घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर मोबाईल नंबरच्या समोर देखील या ठिकाणी क्लिक करून 1 टॅप घ्यायचा, ईमेल आयडीच्या समोर क्लिक करून देखील या ठिकाणी 1 टॅप आणि डेट ऑफ बर्थच्या समोर क्लिक करून या ठिकाणी 1 टॅप घ्यायचा. ओके, त्यानंतर काय करायचं आपल्याला या टेबलची हेडिंग या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. या टेबलच्या हेडिंगला या ठिकाणी बोल्ड करून घ्यायचा आहे. बोल्ड केल्यानंतर हा पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा आणि या पूर्ण टेबलला या ठिकाणी सेंटरला मिळते. आपल्याला ब्लॉक स्टाईल सांगू द्या, अगर इंडेक्स स्टाईल याच्यामध्ये आपल्याला पॅराग्राफला जस्टिफाय करायचं आहे. दिस पासून ते हार्डवर पर्यंत या ठिकाणी सिलेक्ट करायचं, पॅराग्राफला जाऊन याला जस्टिफाय करून घ्यायचं. ओके, त्यानंतर आता आपल्याला आय होप ते थँक्यू हा जो सेकंड पॅरा आहे हा पण सिलेक्ट करायचा आणि पॅराग्राफला जाऊन याला जस्टिफाय करून घ्यायचं. ब्लॉक असू द्या इंडेक्स असू द्या, या दोन्ही स्टाईल मध्ये तुम्हाला पॅराग्राफला जस्टिफाय करायचं आहे. नंतर आता आपल्याला शेवटचा क्वेश्चन पाहायचा आहे, डी कम्प्लिमेंटली क्लोज शुड बी ऍट द राईट हँड साइड. ओके, काय सांगितलं आपल्याला राईट हँड साइडला ठेवायला सांगितलं, त्याच्यामुळे काय करायचं आहे युवर्स फेथफुली ते ओम सुभाष पाटील पर्यंत या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी वरती आपल्याला हा एक कर्सर दिसतोय, या कर्सर वरती लेफ्ट हँडेड म्हणून एक नाव रिफ्लेक्ट होईल. लेफ्ट हँडेड म्हणून नाव रिफ्लेक्ट झाल्यानंतर याला 3.5 वरती घेऊन जायचं आणि पॅराग्राफला जाऊन सेंटरला द्यायचे. किंवा जेव्हा आपल्याला राईट हँड साइड सांगेल तेव्हा, जर समजा आपल्याला या ठिकाणी लेफ्ट हँड साइड सांगितलं असतं तर आपण काय केलं असतं, तर आपण जशाच ठेवलं असतं. जेव्हा आपल्याला लेफ्ट हँड साइड सांगितलं असतं तर आपण काय केलं असतं, जशाच ठेवलं असतं. आता आपल्याला काय सांगितलं राईट हँड साइड, त्याच्यामुळे काय करायचं युवर्स फेथफुली ते ओम सुभाष पाटील पर्यंत सिलेक्ट करायचं. या ठिकाणी या कर्सरवरती लेफ्ट हँडेड हे नाव रिफ्लेक्ट झाल्यानंतर याला 3.5 वरती घेऊन जाऊन या ठिकाणी पॅराग्राफला जाऊन याला सेंटरला द्यायचे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2 च्या खाली क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मेलिंग वरती जायचं. मेलिंग वरती जाऊन या ठिकाणी सिलेक्ट रिसिप्ट टाइप न्यू लिस्ट वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. नंतर न्यू एंट्री वरती 2 वेळेस क्लिक करायचं आणि 2 न्यू एंट्री घ्यायच्या आहेत आपल्याला. नंतर जे आपण ऍड्रेस या ठिकाणी टाइप करत असताना टाइप केलं नव्हते ते या ठिकाणी टाइप करायचं. फर्स्ट नेम मध्ये या ठिकाणी आपल्याला मॅनेजर टाइप करून घ्यायचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी टाइप करून घ्यायचा आहे. नंतर ऍड्रेस लाईन 2 मध्ये या ठिकाणी पुणे डिव्हिजन या ठिकाणी टाइप करून घ्यायचा आहे. जसं आपल्याला क्वेश्चन पेपर मध्ये दिला असेल तसंच या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम ऍड्रेस लाईन 1 आणि ऍड्रेस लाईन 2 मध्ये या ठिकाणी टाइप करून घ्यायचं. जसे आपण फर्स्ट ऍड्रेस या ठिकाणी टाइप करून घेतला तसंच सेकंड ऍड्रेस या ठिकाणी टाइप करून घ्यायचा आहे. ओके, अशा पद्धतीने आपण टाइप करून घेतल्यानंतर आता आपल्याला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इन्सर्ट मर्ज फील्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर आपण सर्वप्रथम काय टाइप केलं तर फर्स्ट नेम, त्याच्यामुळे फर्स्ट नेम या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक एंटर. त्यानंतर पुन्हा आपण काय टाइप केलं तर ऍड्रेस लाईन 1, ऍड्रेस लाईन 1 घ्यायची आहे. त्यानंतर एक एंटर आणि पुन्हा त्याच्यानंतर ऍड्रेस लाईन 2 घ्यायची आहे. ओके, नंतर ऍड्रेस लाईन 2 आणि सब्जेक्ट मध्ये या ठिकाणी एक एंटर या ठिकाणी ठेवायचं, म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक ब्लँक लाईन या ठिकाणी ठेवायची आहे. ओके, त्यानंतर काय करायचं आहे, प्रिव्ह्यू रिझल्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लास्टचा हा फर्स्टचा हे 2 ऍड्रेस आले का या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहेत. आपल्याला पाहिजे आता सेकंड क्वेश्चन काय सांगितलं आपल्याला, द ऍड्रेस ऑफ द ऍड्रेस इन इंडियन स्टाईल. ओके, ऍड्रेस आपल्याला काय सांगितलं इंडियन स्टाईल, त्याच्यामुळे काय करायचं आहे फर्स्ट नेमला या ठिकाणी 1 टॅप, म्हणजे मॅनेजरला 1 टॅप, स्टेट ऑफ बँकला 2 टॅप आणि पुणे डिव्हिजनला या ठिकाणी 3 टॅप घ्यायचे. फर्स्ट नेमला 1 टॅप, ऍड्रेस लाईन 1 ला 2 टॅप आणि ऍड्रेस लाईन 2 ला या ठिकाणी 3 टॅप घ्यायचे. 1 2 3 अशा पद्धतीने टॅप घ्यायचे. जेव्हा आपल्याला इंडेक्स स्टाईल सांगेल तेव्हा, जेव्हा आपल्याला ब्लॉक स्टाईल सांगतील त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं जशाच तसं या ठिकाणी ठेवायचं. किंवा जेव्हा आपल्याला ब्लॉक स्टाईल सांगतील, आता आपल्याला इंडेक्स स्टाईल सांगितल्यामुळे काय करायचं, मॅनेजरला 1 टॅप, स्टेट ऑफ बँकला 2 टॅप आणि पुणे डिव्हिजनला या ठिकाणी 3 टॅप घ्यायचे. ओके, त्यानंतर आता आपल्याला पाहिजे सगळं आपलं फॉर्मॅटिंग मध्ये काय राहिलंय का आपलं, किंवा समजा काय आपल्या टायपिंग मध्ये काय मिस्टेक असतील ते या ठिकाणी आपल्याला दुरुस्त करून घ्यायचे आहेत, किंवा फॉर्मॅटिंग मध्ये काय राहिलं असेल तर ते फॉर्मॅट या ठिकाणी करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व आपलं झाल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी मेल मर्ज या बटनावरती क्लिक करायचं आहे. मेल मर्ज या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 लेटर शो होतील, एक महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा आणि दुसरा स्टेट बँक ऑफ इंडियाचा. ओके, परीक्षेत काय वेळेस काय होत आहे, मेल मर्ज जरी आपण केलं तरी आपल्याला 2 लेटर दाखवत नाही. त्यामुळे आपल्याला मेल मर्ज बटनावर सारखं क्लिक करायचं नाही, फक्त एकदाच क्लिक करायचं, तुम्हाला लेटर दाखव अगर न दाखवू. ओके, जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा.